चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक मराठी कामगारांवर अन्याय होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। मराठी कामगारांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला तर त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्याची किंवा गेटमध्ये प्रवेश नाकारण्याची प्रवृत्ती अनेक कंपन्यांमध्ये दिसून येते। असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील डालमिया कंपनीत घडला। या कंपनीत सुरुवातीला 3 कामगारांना केवळ महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेत सहभागी झाल्यामुळे कामावरून कमी करण्यात आलं। त्यानंतर हाच पायंडा पुढे चालू ठेवत एकूण 30 कामगारांना कामावरून कमी करण्यात आलं। या अन्यायाविरुद्ध मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन आंधेवार यांनी केंद्रीय जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली। कंपनी व्यवस्थापन सुरुवातीला कोणतीही तोडगा काढण्याच्या भूमिकेत नव्हते, मात्र अखेर 7 जुलै रोजी कामगार आयुक्त कार्यालयात मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी, कंपनीचे अधिकारी आणि संबंधित कामगार यांची बैठक झाली। या बैठकीत मनसेच्या प्रयत्नांना यश आले आणि कंपनीने 30ही कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे प्रभावित कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी मनसे कामगार सेनेचे आभार मानले आहे। आज डालमिया कंपनीच्या जे 30 लोकांना कामावरून काढण्यात आला होता पुढच्या महिन्यात, तर आज लेबर कमिशनर ऑफिसमध्ये आमची बैठक झाली। बैठकीत ते पूर्ण 30 लोकांना उद्यापासून 8/7/2025 तारखेपासून ते पूर्ण 30 लोकांना कामावरून घेणार आहे, अशी आमचे कामगार आयुक्त साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे। आजची बैठक आमची डालमिया कंपनीच्या जे विषयामध्ये सक्सेस झालेली आहे, त्याच्या विषयामध्ये हे पूर्ण कामगार लोक आमच्यासोबत आहे। यांचे मुद्दे पण जे आहे ते आता त्याच्यामध्ये 15 दिवसात आमची बैठक आहे, पण ज्या विषयामध्ये यांना काढला होता ते विषय संपला आहे आणि यांना सगळ्यांना न्याय मिळाला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। डालमिया कंपनीच्या कंडक्टरशिपमध्ये जे चेअर इंडिया कंपनी आहे त्यांनी जवळपास आमच्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांना जे आहे जे कामगार आहे त्यांना 30 कामगारांना कामावरून बेकायदेशीरपणे काढलेलं होतं। कुठलाही नोटीस दिलेला नव्हता आणि कुठल्याही प्रकारची सूचना न देता केवळ महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेत तिथे युनियन होत आहे आणि ती युनियन होऊ नये म्हणून जे कामगार जे आहे तिथे समोर आलेले होते त्या कामगारांना कामावरून काढलेलं होतं आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही लढाई सुरू केली आणि आज जे आहे 7 तारखेला सन्माननीय कामगार आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये डालमियाचे कंट्रॅक्टर आणि आमचे प्रतिनिधी या सर्वांची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये 30ही कामगारांना कामावरून काढलेलं होतं। त्या 30ही कामगारांना ज्या कामावर घेण्याचं ठरवलेलं आहे तसा आदेश काढण्यात आलेला आहे। हा एक प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा विजय आहे आणि संपूर्ण कामगारांचा हा विजय आहे आणि याच्यानंतर जे कायदेशीर लढाई पुन्हा आमची जारी राहणार आहे।